दरम्यान याच प्रकरणातली एक मोठी बातमी येते। पूजा खेडकर प्रकरणात पहिला अहवाल सादर झालेला आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना हा अहवाल सादर करण्यात आला आणि या अहवालामध्ये नवी मुंबई प्रकरणाचा उल्लेख आहे। IAS प्रोबेशनरी ऑफिसर पूजा खेडकर यांनी चोरी प्रकरणात अटक केलेल्या आपल्या नातेवाईकाची सुटका करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव आणल्याचा अहवाल नवी मुंबई पोलिसांनी गृह विभागाला सादर केलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घ्या। राहुल, काय सांगाल? पोलिसांवर दबाव टाकला असं कळतं। हे आणखीन एक धक्कादायक प्रकरण आहे। तिथल्या डीसीपीनी एक अहवाल बुधवारी सादर केला होता। मे महिन्यामध्ये एक स्टील चोरीचं प्रकरण घडलं होतं आणि त्या स्टील चोरीच्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांनी नवी मुंबईच्या डीसीपींना फोन करून त्यातले जे आरोपी आहेत ते माझे नातलग आहेत आणि त्यांना तुम्ही सोडा असा दबाव आणला आणि डीसीपीला संशय आला की एक IAS ऑफिसर आपल्याला अशा पद्धतीनं सूचना कशा काय देत आहेत। त्यांनी त्याची पडताळणी केली, त्यावेळेला पूजा खेडकर यांचाच फोन होता हे लक्षात आलं। डीसीपी त्या दबावाला बळी पडले नाहीत, त्यामुळे तो आरोपी आज न्यायालयीन कोठडीमध्ये। परंतु बुधवारी हाच अहवाल हा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सादर झाला आणि आता NDTV वरती तुम्ही जी बातमी बघत आहात त्यातला सगळ्यात मोठी बातमी ही आहे की पूजा खेडकर प्रकरणातला पहिला अहवाल जो मसुरीचं ट्रेनिंग सेंटर आहे LBSN त्याचे जे संचालक आहेत श्रीराम तार निकांती यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे आणि पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे अधिक नवी मुंबईचे डीसीपी यांचा हा संयुक्त अहवाल हा आता केंद्र सरकारला सादर झालाय। केंद्र सरकारची जी एक सदस्यीय समिती आहे ती स्वतंत्रपणे तपासणी करणार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडनं अधिकृतपणे हा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आलाय आणि हा पहिला अहवाल सांगतो आहे की महाराष्ट्र सरकारनं पूजा खेडकर ह्या कशा दोषी आहेत त्याचं तपशीलवार विवरण हे LBSN ला पाठवलेलं आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।